ग्राम देऊळगावमई या ठिकाणी आपल्या या गावातील अनेक विद्यालयाचे विद्यार्थी त्यांनी मूक मोर्चा काढला। त्याचं प्रयोजन कारण यापूर्वीच या ठिकाणी सांगितलं होतं, तरी सुद्धा परत एकदा मी आठवण करून देतो। मालेगाव तालुका येथील डोंगराळे नावाचं गाव आहे। त्या गावामध्ये सुवर्णगार समाजाच्या कुटुंबातील अगदी 3 वर्षाची चिमुकली, तिचं नाव आहे, तर या ठिकाणी या निमित्तानं विचार या ठिकाणी व्यक्त करावे। त्यानंतर प्राची कराड 7th स्टँडर्ड DRBची विद्यार्थिनी यांनी तयार राहायचंय आणि आराध्या पेटकर 8th स्टँडर्डची विद्यार्थिनी DRB स्कूल यांनी तयार राहायचंय। त्यानंतर श्रावणी आगाव 9th स्टँडर्ड सहकार विद्या मंदिर आणि गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही, गर्दीत माणसाच्या माणूस जिवंत नाही। माणसा कधी तू माणूस होशील, माणसा कधी तू माणूस होशील। मी समृद्धी आज भयभीत झालेली आहे, कारण माझ्यासारख्या मुलीचे भवितव्य अंधारात आहे। का तर 8 दिवसापूर्वी एका निराधार मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली। तिची काय चुकी होती? तिने माणसाला माणूस समजले होते, किती विश्वास ठेवला होता त्याच्यावर, पण त्यानेच विश्वासघात केला। विश्वासघातच नाही तर भयंकर मोठा गुन्हा केला। अशा नराधमाला या जगात जगण्याचा अधिकार आहे का? जर नसेल तर त्याला दगडाने ठेचून भर चौकात मारले पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणी असा विचारच करणार नाही। आपल्या देशातला कायदा ही स्त्री व मुलींच्या बाबतीत कठोर झाला पाहिजे। त्या नीच नराधमाला ठेचून काढा, हीच माझी सर्व मुलींच्या वतीने मागणी असून यज्ञाला न्याय मिळावा, यज्ञाला न्याय मिळावा हीच विनंती सरकारला सर्व मुलींच्या वतीने मी करते। जय हिंद, जय भारत। Girls should be protected from the violence like rape. Laws exist, but the changing in attitude is the key to ending violences like this. The man who did this disgusting act shall be punished. Girls are not the burden of the society, they are the pride of a nation. We should maintain the balance of girls and boys. Girls are pride and should be kept secure and shall be protected. Thank you. Thank you. Dear Prachi and dear शिकली तर ती दोन्ही घराचा उद्धार करते। तर आपल्याला समजायला हवं की ज्या घरी मुलगी जन्मली त्या घरी समजा स्वतः लक्ष्मी आली, ज्या घरी मुलगी जन्मली समजा त्या घरी स्वतः लक्ष्मी आली। आणि हे अत्याचार बलात्कार होतायच कुठं? तर ते आपल्या महाराष्ट्र भूमीत, जिथे आपल्या आईसारख्या नव्हे तर आपल्या आई थोर मासाहेब जिजाऊ आणि आपल्याला मुलींना शिक्षण देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि आपल्याला अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवणाऱ्या झाशीची राणी, तरी पण अत्याचार होत आहेत, इतक्यात तर जास्तच होत आहेत। वाशिम बीड जिल्ह्यातील संपदा मुंडे डॉक्टर यांचा शारीरिक व मानसिक छळ 2 हप्त्यापासून होत होता, परंतु त्यांनी तो त्रास सहन केला। त्यांनी त्यांचं दुःख कोणालाही सांगितलं नाही आणि स्वतः न्याय मिळवून न घेता त्यांनी आत्महत्या केली। तर त्या नराधमाला आपण मारायलाच हवं। आणि ही जी कोण यज्ञा दुसाणे मुलगी आहे मालेगाव जिल्ह्यातील, तर ती तर चिमुकली, तिला काय बोलायचं काय खायचं या गोष्टीची जाणीव पण नाही आणि तिच्यावर अत्याचार करून तिला मारून त्या नराधमाला काय लाज वाटली नाही का? आपल्याला समजायला हवं की आपण कोणाशी काय बोलतोय, काय वागतोय, काय करतोय। आणि एवढंच नाही, आपण जर सोशल मीडियाचा वापर करत असेल ना तर तो चांगला करावा। आपली आई, आपले शिक्षक शिक्षिका आपल्याला नेहमी समजून सांगत असतात, कोणासोबत एकटं जायचं नाही, आपल्याला कोणी व्यक्तीशी बोलायचं सांगितलं नाही तर आपण बोलायचं नाही, कुणाचं चॉकलेट घ्यायचं नाही। तरी पण आपण नेहमी सर्वच म्हणतो, आई नेहमी मीच का समजून घ्यायचं, नेहमी मीच का सांभाळायचं। एखादी थोडीशी चूक तर होऊच शकते ना, तेव्हाच कोणी येऊन अडवावं। आणि ज्या मुलीचा अत्याचार होतो त्या मुलीला न्याय मिळवून देण्यापेक्षा आपण तिचा मृत्यू झाल्यावर तिचे मोर्चे काढतो, तिच्या फोटोला हार घालून रडतो आणि तिला न्याय मिळवतो, त्याचा काय फायदा? जेव्हा मुलींवर अत्याचार होतो तेव्हा आपण त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे। जो नराधम तिच्यावर अत्याचार करतो त्याला आपण
ठेसून ठेसून मारलं पाहिजे, ठेसून ठेसून मारलं पाहिजे. अगोदरच्या काळात तर फक्त अत्याचारच होत आहे, तर आता काय होत आहे? मुलींना जाळलं जातंय, जाळून मारलं जातंय, जाळून मारून फेकलं जातंय. तर आपण आपल्या आईला एवढंच म्हणतो, आई, आपली मेल्यावर एकच इच्छा असते, आई मला न्याय मिळवून देशील ना, माझ्यासाठी एवढं करशील ना. फक्त आपण एवढंच म्हणतो. आपल्याला समजत नाही की जी आई आहे ती आपल्याला सांगत होती तेव्हा आपण ऐकत नव्हतो. आणि त्या नराधमांना, राक्षसाला समजायला हवं की जी स्त्री शक्ती आहे ती काय करू शकते, तिच्यात केवढी ताकद आहे ती आपल्याला समजायला हवी. कोमल है कमजोर नहीं तू, कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, शक्ति का नाम ही नारी है. वादन करते. मी माझ्या राजाची एक गोष्ट सांगते. त्यांच्या दरात असा अत्याचार झाला तर त्यांना महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या सर्व मातृवृत्तांना माझा मानाचा मुद्रा. खरं तर या अशा सभा घेणं किंवा हे मोर्चे काढणं हे आता खूप जुनं झालंय. मागच्या 1.5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 3 महिलांवर 3 मुलींवर अत्याचार झालेले आहेत. त्याच्यात त्या 2 ज्या मुली आहेत त्या सुशिक्षित आहेत, पदवीधर आहेत. अशा समजदार मुलींवरही अत्याचार होतोय, तरी सुद्धा आपलं जे सरकार आहे ते अगदी चंड माणसासारखं फक्त पाहत बसतं. मला असं वाटतं हे जे मूक मोर्चे वगैरे आहेत याची आपण मुलींना सवय न लावता आज इथे आपल्या दळवामली शहरातल्या सगळ्या शाळा, तिथल्या विद्यार्थी, तिथला पूर्ण स्टाफ आणि सगळेच प्रतिष्ठित नागरिक इथे जमा आहेत. मला असं वाटतं की त्या नराधमाला, त्या यज्ञबाळावर ज्यांनी अत्याचार केले त्या नराधमाला शिक्षा करण्यासाठी सरकारची किंवा कुठल्याही गोष्टीची आपण वाट न पाहता त्या नराधमाला त्या डोंगरजाळे गावातल्या महिलांच्या सुपूर्द करावं. आणि आपल्या छत्रपतींच्या काळामध्ये ज्याप्रमाणे या नराधमांना शिक्षा केली जाईल, चौरंगा म्हणून एक चौथामध्ये ज्या माणसाला मारलं जायचं त्या पद्धतीने जर का या माणसाचा अंत केला तर हे अत्याचार महिलांवरचे कुठेतरी थांबतील असं मला वाटतं. आणि मी जसं आधी बोलले, इथे जे शिक्षक आहेत, विद्यार्थी वगैरे आहेत, ज्या विद्यार्थिनी इथे आहेत, तर सगळ्या शिक्षकांनी आतापासूनच तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे जे 8 क्लास असतात, जे तुमचे 8 सुरुवातीपासून जे वर्ग भरतात त्याच्यामध्ये एक अर्ध्या तासाचा 9वा वर्ग घ्या. आपण पहिलेपासून बघत आलोय छत्रपतींनी प्रत्येक स्त्रीला तलवारबाजी शिकवली आहे आणि प्रत्येक जे प्रत्येक सैनिकाला त्यांनी शिकवले ते प्रत्येक स्त्रीला त्यांनी शिकवलेलं आहे. तर असे तलवारबाजीचे वगैरे क्लासेस तुम्ही घ्या. आणि माझी पर्सनल विनंती आहे, जेव्हा मी शाळेमध्ये होते तेव्हा मी 6वीला असल्यापासून मी स्वतः मार्शल आर्टचे धडे घेतलेले आहेत. आणि हा जो मी तुम्हाला जो सांगते अर्ध्या तासासाठी तुमच्या ह्या 8 वर्गांपैकी अर्ध्या तासासाठी फक्त कराटेचा एक क्लास तुम्ही सगळ्या मुलींसाठी इथे आयोजित करावा. प्रत्येक शाळांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. जर का तिला स्वसंरक्षणासाठी तुम्ही जर कराटेचे वगैरे किंवा तलवारबाजी ह्या सगळ्या गोष्टींचे जर धडे दिले तर तुम्हाला उद्या या सगळ्या मूक मोर्चांची किंवा मेणबत्त्या जाळायची आवश्यकताच पडणार नाही. महत्वाची गोष्ट आपण म्हणतो, आता ह्या ज्या सुमुख्या इथे बोलल्या, एकीला तर तिच्या भावना अनावर झाल्या. खरं म्हटलं तर त्याच्यामध्ये स्त्री शक्तीचा किंवा कुठल्याही मुलीचा याच्यामध्ये दोष आहे असं मला म्हणायचं नाहीये. तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या मुलींना कसे कपडे घालायचे, कसं वागायचं, कसं बोलायचं हे सगळं शिकवण्याच्या आधी जो तुमचा मुलगा आहे त्याला जर तुम्ही घराच्या बाहेर पडताना 2 शब्द सांगितले की अरे ती मुलगी तुझी घरामध्ये बहीण आहे, तशीच तू बाहेर तसाच तू बाहेर गेल्यानंतर ज्या पण कोणी मुली तुझ्या समोर येतील त्या देखील तुझ्या बहिणी आहेत, या पद्धतीने जर का तुम्ही मुलांवर संस्कार केले तर या अशा गोष्टी भविष्यामध्ये घडणारच नाही. तिला या अत्याचाराचा अगदी लवलेसही माहिती नसेल हो. तिने ज्या पद्धतीने त्या माणसावर विश्वास ठेवला, तो कोणीही, तिचा भाऊ, तिचा काका, तिचा मामा कोणीही असू शकतो, ज्या पद्धतीने तिने त्याच्यावर विश्वास ठेवलाय अशा पद्धतीने आपल्या चिमुकल्या सुद्धा घराच्या बाहेर गेल्या
आहे आपल्या सगळ्या जळगाव निवासियांतर्फे, आपल्या सगळ्या विद्यार्थिनींतर्फे आणि आपल्या सगळ्या शिक्षक वृंदांतर्फे आपण यज्ञ बाळाला आज इथे श्रद्धांजली तर देणारच आहोत. पण इथून पुढे हे मूक मोर्चे वगैरे काढण्यापेक्षा जर का आपण सरकारला निवेदन देऊन त्या निवेदनाचा जर पाठपुरावा जर करत राहिलो आणि एखाद्या नराधमाला जर का आमच्या पाठपुरावामुळे जर का शिक्षा झाली तर मी असं म्हणेन की आतापर्यंत ज्या ज्या स्त्रियांवर अत्याचार झालेले आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळेल. एवढं बोलून थांबते. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सर्व महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आजच्या या निषेध सभेच्या निमित्ताने दुर्गावही नगरातील सामाजिक कार्यकर्ते, विरोधकाचे कार्यकर्ते, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, सर्वप्रथम या कुमारी यज्ञावर झालेल्या अत्याचाराचा आम्ही माझ्या शाळेच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो. तुमच्या समोर अनेक मुलींनी आणि मॅडमनी स्वतः अनेक विचार मांडले. खरोखर मॅडमने जे विचार मांडलेले आहेत की विद्यार्थिनींना आत्मनिर्भरतेचे धडे दिले गेले पाहिजे आणि मॅडमचा हा विचार आम्ही लवकरच प्रत्यक्षात अंमलात आणू. तुमच्यासाठी 18 तासिकेनंतर आणखी एक 9वी तासिका, ज्याच्यामध्ये तुमचं स्वसंरक्षण कसं करता येईल याचे धडे तुम्हाला दिले जातात. आणि याचाच एक भाग म्हणून प्रत्येक शाळेमध्ये जे बघतो, आमच्या शाळेत सांगतात तसं प्रत्येक शाळांमध्ये सांगतात. आणि सर्व फक्त मुलींची जबाबदारी नाही, मुलांची सुद्धा जबाबदारी आहे की या ठिकाणाहून प्रार्थनेच्या वेळेस तुम्हाला ज्या ज्या सूचना सांगितल्या जातात त्या सूचना तुम्ही अंमलबजावणी त्याची करायला. आपण जसं आता मागच्या वर्षीपर्यंत दुपारच्या सुट्टीमध्ये दरवाजे उघडे होते, यावर्षी आपण बंद केले. तुमच्यापैकी काही जणांना सोडून बाहेर जावं होतं. हे सगळे बंधनं फक्त मुलींवर नाही आले, ते मुलांवरही आले. त्याचं कारणच ते आहे की समाजामध्ये अशा विकृत प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत आणि हा वाढण्याचं कारण जे आहे हे कारण कुठेतरी समाज घटक म्हणून आपणही त्याला जबाबदार आहोत.